नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच मुंबईमधली एक बातमी. वरळीमध्ये भीम अनुयायी आणि पोलीस यांच्यामध्ये बाचाबाची झाली आहे. डीजे लावून आंबेडकर जयंती मिरवणूक काढली, त्यामुळे वाद झाला. भीम अनुयायांनी वरळीमध्ये रास्ता रोको केला. डीजे लावून आंबेडकर जयंती मिरवणूक काढली आणि त्यानंतर पोलीस आणि भीम अनुयायी यांच्यामध्ये वाद झाला. ही तिथली दृश्य आपण बघतोय. यानंतर भीम अनुयायांनी रास्ता रोको केला. मुंबईमधल्या वरळीमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे. डीजे लावून आंबेडकर जयंती मिरवणूक काढली, त्यावरून हा वाद झाला. भीम अनुयायी आणि पोलीस एकमेकांना भिडले आणि या वादानंतर भीम अनुयायांनी रास्ता रोको देखील केला. भीम अनुयायांचा पोलिसांशी वाद झाला आणि त्यानंतर त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. ही दोन्ही दृश्य आपण बघतोय. पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी मोठा असल्याचं आपण बघतोय. प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्याशी जोडल्या गेल्या, त्यांच्याकडून अधिक तपशील घेऊया. ज्योत्स्ना, आता या सगळ्या ठिकाणावर काय परिस्थिती आहे? सध्या आपण बघितलं तर ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर जे आहेत ते या घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळापूर्वी जे आहे ते पोलिसांमध्ये आणि भीम अनुयायांमध्ये जे आहे ते वाद सुरू होता. मात्र आता सचिन अहिर तिथे पोहोचलेले आहेत आणि त्यांचं पोलिसांशी आणि भीम अनुयायांशी जे आहेत ते सचिन अहिर बोलत आहेत. मात्र भीम अनुयायी जे आहेत त्यांचं सरळपणे असं म्हणणं आहे की जर अजून 10 वाजलेले नाही आहेत, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आम्ही असा कोणताही गोंधळ जो आहे तो वेळेच्या नंतर घातलेला नाहीये किंवा वेळेच्या नंतर असा डीजे वगैरे कर्कश लावलेला नाहीये, तर अशा प्रकारे पोलिसांनी नेमकी आमची अडवणूक का केली, आम्हाला जयंती साजरी का करू देत नाहीये, या गोष्टीवरती भीम अनुयायी जे आहेत ते अडून आहेत. मोठा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो वरळी या ठिकाणी लावलेला आहे आणि मुंबईच्या वरळी या जांभोरी मैदानच्या समोर जो आहे तो हा गोंधळ सुरू झाला. पोलिसांमध्ये आणि भीम अनुयायांमध्ये जे आहे ते डीजे लावण्यावरून आणि डीजेच्या आवाजावरून जे आहे तो वाद सुरुवातीला जे आहे ते सुरू झाला आणि त्याच्यानंतर पोलिसांनी जे आहे ते संपूर्ण प्रकरणामध्ये डीजे बंद करायला लावला आणि त्यानंतर भीम अनुयायी चिडले आणि त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. त्यांनी पोलिसांशी बोलण्याचा सुद्धा प्रयत्न केला. मात्र आत्ताच्या परिस्थितीला जर सांगायचं गेलं तर सचिन आहे जे ठाकरे गटाचे आमदार आहेत ते भीम अनुयायी आणि पोलीस या दोघांशी जे आहेत ते बोलण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र भीम अनुयायी जे आहेत ते तिथे ठिय्या आंदोलन मांडून बसलेले आहेत. मोठ्या संख्येनं तिथे लहान मुलं आहेत, महिला आहेत, तरुण वर्ग सुद्धा मोठ्या संख्येनं आहे. वरळी ज्या ठिकाणाहून बाबासाहेबांनी स्वतः निवडणूक लढली होती या वरळीच्या ठिकाणी सुद्धा जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या जोरदार जी आहे ती भीम जयंती नेहमी साजरी केली जाते आणि अशामध्ये यंदा हे पहिल्यांदा असं घडलेलं आहे जिथे पोलिसांनी जे आहे ते वेळेच्या आधीच डीजे लावण्यास मनाई केलेलं सुद्धा जे आहे ते तिकडचे भीम अनुयायी जे आहेत ते सातत्याने फोनवरून वेगळ्या माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगत आहेत आणि सध्या पोलीस जे आहेत ते भीम अनुयायी यांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र भीम अनुयायी जे आहेत त्यांची संख्या वाढत आहे आणि त्यांनी संपूर्ण जांभोरी मैदानाच्या समोरचा जो रस्ता आहे तो अडवलेला आहे आणि त्यामुळे एकूणच तिथे येणाऱ्या लोकांना सुद्धा जे आहे तो रस्ता जो आहे तो येण्या जाण्यासाठी आता खुला नाहीये आणि त्यामुळे पोलिसांची सुद्धा त्या ठिकाणी अडचण पाहायला मिळते. मात्र आपण बघितलं की म्हणजे एक वाद जो आहे तो सुरू झालेला होता की बाबासाहेबांची जयंती जी आहे ती वाचून साजरी करायची की नाचून साजरी करायची. अशा वेळेस वेगवेगळी मतांतरं जी आहेत ती वेगळ्या समाज घटकातून येत होती. मात्र एकच दिवस जो आहे तो आम्हाला जयंतीचा साजरा करण्यासाठी मिळतो आणि अशामध्ये जर आम्ही वेळेच्या पूर्वी म्हणजे सगळे नियम पाळून जर आम्ही भीम जयंती साजरी करत असो, आम्ही डीजेचा आवाज जो आहे तो वेळेच्या नंतर नाही वेळेच्या पूर्वीच जर लावत असो, तर अशा प्रकारे पोलिसांनी आमची अडवणूक का केली, अशा प्रकारचा सवाल जो आहे तो आता तिकडचे भीम अनुयायी विचारत आहेत. आणि मोठ्या संख्येनं जसं मी सांगितलं की महिला आणि लहान मुलं सुद्धा आहे आणि त्यामुळे जर त्यांनी तो रस्ता तसाच अडवून ठेवला तर मात्र पोलिसांमध्ये आणि भीम अनुयायांना समजावणं जे आहे ते थोडंसं कठीण होऊ शकतं. कारण वातावरण जे आहे ते आणखीन तिथे जे आहे ते गरम होऊ शकतं, आणखीन वाढू शकतं आणि सध्या तिकडचं वातावरण जर पाहायला गेलं तर संख्या जी आहे, कारण वरळी बीडीडी चाळ जी आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं सगळे तिथे राहणारे वरळी बीडीडीच्या चाळीतले लोक जी आहेत ती आता घराच्या बाहेर पडलेली आहेत आणि आता ते रस्त्यावरती ठिय्या आंदोलन करून बाबासाहेबांचा फोटो हातात घेऊन जे आहे ते पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी नारेबाजी देत आहेत. मात्र आता त्या ठिकाणचे आमदार असलेले आदित्य ठाकरे तिथे पोहोचतायत का याकडे सर्वांचं लक्ष असेल. कारण आदित्य
आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून लोकप्रतिनिधी आहे, अशामध्ये त्यांचा लोकप्रतिनिधी असलेले आदित्य ठाकरे याच्यावरती नेमकी काय भूमिका घेत आहेत, सचिन अहिर पोहोचलेले आहेत, मात्र आदित्य ठाकरे तिकडे पोहोचतायत का याकडे सर्वांचं लक्ष असेल. मात्र भीम अनुयायी तिथे ठिय्या मांडून आंदोलन करत आहेत, ते तिथून हटायला तयार नाहीयेत. पोलीस जे आहेत ते भीम अनुयायांची समजूत घालताना पाहायला मिळत आहेत. मात्र जसं आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतंय, संख्या जी आहे ती भीम अनुयायांची सातत्याने वाढत आहे. हे प्रकरण जे आहे ते आणखीन वाढू नये याकरता जे आहे पोलिसांकडनं प्रयत्न केला जातोय. नेमकं या ठिकाणी जे आहेत बाचाबाची कुणी केली, पोलिसांशी कुणी वाद घातला आहे का, अशा प्रकारची माहिती सुद्धा जी आहे ती पोलीस गोळा करत आहेत. मात्र आंदोलन जे आहे ते शांत पद्धतीने सुरू जरी असलं तरी घोषणाबाजी जी आहे ती भीम अनुयायांकडनं सातत्याने दिली जाते. बाबासाहेबांचा फोटो आणि बाबासाहेबांचा फोटो असलेले जे तिथे डीजे आणि स्पीकर्स मागवले होते ते स्पीकर जे आहेत ते बंद ठेवलेले आहेत. मात्र तिकडच्या लाईटी ज्या आहेत, बीडीडी चाळीतल्या लाईटी ज्या आहेत त्या सुद्धा आता भीम अनुयायांनी त्यांच्या घरात लाईटी बंद केलेल्या आहेत आणि लाईट बंद करून जे आहे ते भीम अनुयायी आता तिथे रस्त्यावरती ठिय्या मांडून अडवणूक करून रस्त्यावरती बसून जे आहेत ते मुंबई पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करत आहेत. मात्र या ठिकाणी आपल्याला पाहावं लागेल सांगताय की आंदोलन केलेलं आहे, जांभोरी मैदान परिसर जो आहे त्या ठिकाणी हे सगळे आंदोलक आहेत आणि रस्ता अडवून धरलेला आहे. नेमकी आता त्या सगळ्यांची मागणी काय? सचिन अहिरांशी या आंदोलकांचं नेमकं काय बोलणं झालं? सचिन अहिरांचं ह्या म्हणजे कारण सचिन अहिर वरळी या परिसरामध्ये त्यांचा अनेक लोकांशी थेट जनसंपर्क आहे, त्यामुळे सचिन अहिर यांचं बोलणं जे आहे ते पोलिसांकडनं सुद्धा ऐकून घेतलं जाते आणि भीम अनुयायी सुद्धा ऐकून घेत आहेत. मात्र या ठिकाणी कळीचा मुद्दा हा आहे की सध्या सकाळी साधारण 6:30-7 नंतर जे आहे डीजे आणि हे स्पीकर जे आहेत ते लावले जात होते आणि भीम जयंती साजरी केली जात होती. मग जर वेळेचा नियम पाळण्यात येत होता, 10 नंतरची वेळ झाली नव्हती, तर अशामध्ये पोलिसांनी आमची अडवणूक नेमकी का केली असा प्रकारचा सवालच जो आहे तो थेट भीम अनुयायी जे वरळी या ठिकाणी जयंती साजरी करतात ते विचारत होते. यापूर्वी पण वरळी या ठिकाणी नेहमीच आपण आत्ता बघत नाहीये तर गेल्या अनेक दशकांपासून जे आहे वरळीमध्ये मोठ्या संख्येनं जे आहे मोठ्या उत्साहात भीम जयंती जी आहे ती साजरी केली जाते. मग अशामध्ये यावर्षी नेमकं असं काय घडलं की पोलिसांनी जे आहे ते आता डीजे वाजवण्यास बंदी केली, स्पीकर लावण्यास बंदी केली, अशा प्रकारची अडवणूक नेमके पोलीस स्वतः करतायत? नियमांचं खरोखर उल्लंघन करण्यात आलं होतं का? तर समोर जे प्राथमिक चित्र दिसतंय तर संध्याकाळ रात्रीचे 10 नंतरची वाजलेली वेळ नाहीये किंवा भीम जयंती साजरी करण्यासाठी भीम अनुयायांनी जे काही पूर्व परवानगी घ्यावी लागते ती परवानगी घेतली होती का? अशा प्रकारची सगळी उत्तरं आता पोलिसांना सुद्धा द्यावी लागणार आहेत. मात्र भीम अनुयायांचं असं म्हणणं आहे की जर आम्ही वेळेचा नियम पाळत त्या ठिकाणी डीजे आणि स्पीकर लावले असतील तर अशा प्रकारची आमची अडवणूक नेमकी का केली जाते? पोलिसांनी आम्हाला असं का अडवलं? असे कुठल्याही सरकारच्या विरोधात, प्रशासनाच्या विरोधात आम्ही घोषणाबाजी करत ज्योत्स्ना, तुम्हाला थोडंसं थांबवते. सध्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. किशोरीताई, वरळीमध्ये हा जो सगळा प्रकार घडलाय त्याची आपण माहिती घेतली का? आपण स्वतः तिथे जाणार आहात का? कारण अनुयायांनी रस्ता अडवून धरलेला आहे, रास्ता रोको करतायत तिथे. नाही ना, आम्ही चिंचपोकळी जे आमचा अल्परोड नाक्याला माझा जो भाग लागतो विभाग, तिथे सुद्धा 17-18 मंडळ आहेत. आणि जेव्हा त्यांच्याशी आम्ही बोललो तर त्यांचं म्हणणं असं आहे, तुम्ही डायरेक्ट टीव्हीच्या माध्यमातून किंवा वर्तमानांच्या माध्यमातून बंदी आहे सांगाल तर आम्ही ऐकणार नाही. आमच्या सर्वांना बोलवा. आणि एक प्रत्येक पोलीस स्टेशनला माहिती असतं मॅडम की ते बाबासाहेबांची म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे नेतृत्व एवढं लहान नाहीये, हे अख्ख्या जगामध्ये आहे. त्यामुळे त्यांची जयंती ही दिवाळी दसऱ्यासारखीच साजरी होते. आम्हाला पण कळतंय, त्यांनाही कळतंय. ते जरा समजुतीच्या स्वरात त्यावेळेला बोलवून 2 महिने त्यांना समजवलं असतं. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही मग ढोल ताशा आणला असता, आम्ही काहीतरी वेगळं नियोजन केलं असतं. तुम्ही अचानक बंदी म्हणाल तर आम्ही ऐकणार नाही. आता हा एक समुदाय आहे, हा तरुण मुलांचा विचार आहे. तर तरुण मुलांना समजवलं तर ते समजतात. पण तुम्ही डायरेक्ट हुकूम आहे असा हुकूम ते मानणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे सामंजस्याने, कारण 3 दिवस हे प्रोग्राम असतात, 3 दिवस, आणि ही दिवाळी दसऱ्यासारखी जयंती साजरी होते. सगळे मान्यवर याला हजर असतात. तुम्ही नीट सगळ्यांना समजावून सांगाल आणि मग कार्यवंतीत हे कराल, ती पण मुलं ऐकणारी आहेत. जी,
किशोरीताई, हा प्रकार जिथं घडला आहे तो आदित्य ठाकरे यांचा तिथला सगळा विधानसभा क्षेत्र आहे. हे आदित्य ठाकरे तिथं जाणार आहेत का? एवढी मोठी घटना तिथं घडल्यानंतर आपल्याला याबाबत काही गेलेले आहेत तिथे. हम्म, त्यामुळे आमच्या विभागात त्यांचा आता तिथे आम्ही पण समजावण्याच्या भूमिकेत आहोत. हम्म, पण त्यांचं म्हणणंही योग्य आहे ना. आणि हे काय फक्त वरळी नाट्यापुरतं नाहीये, हम्म, हे सगळीकडे दिसतंय. आज जे काही गोष्टी घडल्या आहेत हम्म, त्याला आता आम्ही पुष्टी देत नाही आहोत. हम्म. कारण आम्हालाही असं वितुष्ट निर्माण करून समाजात तेढ नाही पाहिजे. जी, पण समजावणीचा स्वर सरकारचा असेल किंवा पोलिसांचा असेल तो राहिलाच पाहिजे. ठीक. जी, धन्यवाद किशोरीताई, आपण जय महाराष्ट्राला या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिलीत यासाठी.